नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिजनिंगचे आपण PYQ बघत आहोत. प्रिव्हियस इयरचे सगळे PYQ घेत आहोत. आपण ऑलरेडी आपण लेक्चर्स अपलोड केले आहेत. डाटा इंटरप्रिटेशनचे पण आपण काही लेक्चर अपलोड केले आहेत. तर लॉजिकल रिजनिंगच्या पुढच्या भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. लॉजिकल रिजनिंग म्हणजे काय की लॉजिकली तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे आणि सेटचं विशेष करून लॉजिकल रिजनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत ह्यांनी घेतलेले हे काय करतात माहिती आहे का, जास्त करून ह्यांचा भर कशावर आहे, ह्या वेन डायग्रामवरती आहे किंवा मराठीत आपण त्यांना वेन आकृती म्हणतो. म्हणजे समजा सर्व प्राणी मानव आहेत, सर्व मानव प्राणी आहेत, काही माणसे बुद्धिमान आहेत किंवा सर्व खेळाडू छान आहेत किंवा सर्व खेळाडू महाराष्ट्राचे आहेत, काही महाराष्ट्रातले खेळाडू क्रिकेट खेळतात, काही फुटबॉल खेळतात. म्हणजे असे सगळे जे प्रश्न असतात, सर्व, काही, ऑल, नायदर, हे सगळे असे प्रश्न लॉजिकल रिजनिंगच्या पार्टमध्ये येतात आणि विशेष करून त्यांचं वेन डायग्रामवरती जास्त करून फोकस असतो. ठीक आहे, तर बघूया पहिला क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. पुढील विधानांच्या आधारे कोणता निष्कर्ष निघतो किंवा निघतात. ठीक आहे, पुढील विधानांच्या आधारे कोणता निष्कर्ष निघतो असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलं बघा आपल्याला. आता दोन्ही पण दिले तुम्हाला, मराठीमध्ये पण दिले, इंग्लिशमध्ये पण दिले. थोडं जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही थोडी क्वालिटी मोबाईलची वाढवा, ॲटोमॅटिकली क्लिअर दिसेल. ठीक आहे, कारण तसं बनवलेलं आहे PPT आपल्या. सर्व प्राणी बुद्धिमान किंवा बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत. बघा पहिले स्टेटमेंट काय त्यांचं, सर्व प्राणी बुद्धिमान आहेत. बघा मी काय करतो, हा प्राण्यांचा संच आहे किंवा वेन डायग्रामचा एक संच आहे प्राण्यांचा. मी काय करतो, सर्व प्राणीला फक्त असं करतो, सर्व प्राणी बुद्धिमान आहेत. बुद्धिमानला काय करतो मी बी घेतो. सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी ह्या काय आहेत, मानव आहेत. मग सर्व बुद्धिमान गोष्टी काय आहेत, ह्या मानव आहेत. मग तिथं हा संच बाहेरचा जो आहे तो यम आहे किंवा मानव आहे. सर्व प्राणी बुद्धिमान आहेत, सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी काय आहेत, ह्या मानव आहेत. अशी ही डायग्राम तयार झाली. एक झालं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट, काही मुले निष्पाप आहेत. बघा काही मुले निष्पाप आहेत. आता सर्व प्राणी बुद्धिमान आहेत, प्राण्यामध्येच येणार का नाही, आणि काही मुले निष्पाप आहेत. काही मुले, आता हे सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत. मग ह्याच्यामधले काही मुले काय आहेत, आता हे सगळे मानवामध्ये कोण मुले पण येणार. मग काही मुले निष्पाप आहेत, तर हा संच आहे आपला निष्पाप मुलांचा. निष्पाप म्हणजे जे मुलं पाप करत नाहीत. बरोबर आहे, कारण बुद्धिमान म्हणजे मानवामध्ये कोण येतं, मुलं पण येतात, मुली पण येतात, महिला पण येतात, पुरुष पण येतात, सगळ्या गोष्टी येतात. तर काही मुले निष्पाप आहेत, कारण मानव आहेत ना सगळे हे. तर काही मुले निष्पाप आहेत किंवा बघा सम चिल्ड्रन आर इनोसंट, सम चिल्ड्रन्स आर इनोसंट हे स्टेटमेंट दिले आपल्याला. आणि काय दिलं, ऑल ॲनिमल्स किंवा ऑल ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंगचाच पार्ट आहे का नाही, हा ह्युमन बिईंग म्हणजे मानवाचा पार्ट आहे. हे पण क्लिअर आहे. आता काही प्राणी मानव आहेत. मला सांगा, काही प्राणी मानव आहेत आणि दुसरं स्टेटमेंट आहे मित्रांनो, काही मुले निष्पाप नाहीत. आता त्यांनी सांगितलं आपल्याला की काही मुले निष्पाप आहेत, पण काही मुले निष्पाप नाहीत हे स्टेटमेंट त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये, त्यामुळे हे कट करा. आणि दुसरं स्टेटमेंट, त्याच्या अगोदरचं स्टेटमेंट कोणतं आहे, काही प्राणी मानव आहेत. तर काही प्राणी मानव आहेत, तर असं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. कारण प्राण्यांचा, काही प्राणी, हे प्राणी जे आहेत हे मानव आहेत. म्हणजे मानव हे पूर्ण मोठा आहे, ह्याच्यामध्ये काही प्राणी मानव आहेत, काही अजून कोणी. तर मग पहिलं स्टेटमेंट काही प्राणी मानव आहेत हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काही मुले निष्पाप नाहीत हे चुकलेले, कारण त्यांनी त्याच्याबद्दल बाकीचे मुले निष्पाप आहेत किंवा नाहीत हे आपल्याला सांगितलेलं नाहीये. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट फक्त बरोबर आहे. फक्त प्रश्न क्रमांक म्हणजे ऑप्शन नंबर ए ओनली निष्कर्ष काय निघतो, पहिल्या स्टेटमेंटचा बरोबर निघतो. ठीक आहे, पुढचा बघूया. पुढीलपैकी कोणता पर्याय अंक श्रेणी पूर्ण करेल किंवा सिरीज कंप्लीट करायची आहे. आता बघा सिरीज अशी असं दिलेली असेल तर सिरीज तुम्हाला पहिल्यांदा लिहून घ्यावं लागेल. 7, 15, 31, डॅश 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 127. आता ह्या दोघांचा फरक जर बघितला तुम्ही तर ह्या संख्येत ही संख्या वजा केली उत्तर येणार 8, ह्या संख्येत ही संख्या वजा केली उत्तर येणार 16. बरोबर, म्हणजे दुप्पट झालेला आहे. म्हणजे 8, 8, 2, 16. मग पुढची संख्या आपली अशी असणार आहे की ह्या दोघा ही संख्याचा आणि ह्याचा फरक किती पाहिजे आपल्याला, 32चा पाहिजे. म्हणजे 7 मध्ये 8 मिळवले, हे मिळालं आपल्याला. 15 मध्ये 16 तुम्ही ऍड केले किंवा बेरीज केली, तुम्हाला 31 मिळाले. 31 मध्ये 32 ऍड केल्यावरती तुम्हाला पुढची संख्या मिळणार आहे. बघा 31 मध्ये 32 ऍड केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 3 आणि 6 63. पर्याय क्रमांक दुसरा 63. म्हणजे हे आपलं ऑप्शन असणार आहे 63. आणि 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 दुने 64. इथं 64 पाहिजे. 63 आणि 64ची बेरीज केली तर पुढचं आपलं उत्तर यायला पाहिजे, जेणेकरून सिरीज कंटिन्यू आहे. बघा करून 3 आणि 4 7, 6 आणि 6 12. म्हणजे आपण जे 63 चूज केलेलं आहे किंवा आपण जे 63 निवडलेलं आहे ते अगदी योग्य आहे. याचा अर्थ काय, दुपटीनं फरक वाढत चाललेला आहे.
किंवा 8चा पाढा म्हणजे दुप्पट, सॉरी 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 दुणे 64. तर मी काय केलं, हे मला माहिती होतं डिफरन्स समजला, 8 दुणे 16 आहे, मग पुढे 16 दुणे 32 असेल, म्हणून मी हे दोघांची ॲडिशन केली, उत्तर आलं 63 किंवा 63. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल. सिरीज दिलेली आपल्याला बघा, BDF, HJL, डॅश 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 WYA. ठीक आहे. आता जर तुम्ही जर व्यवस्थित जर रित्या जर सिरीज बघितली, बरोबर आहे. आता मला सांगा B आणि हा H ह्या दोघांमध्ये पहिला अक्षर आणि पहिल्या अक्षरामध्ये कितीचा फरक आहे. बघा B CDEFGH 6व्या नंबरचा अक्षर आहे. B पासून H कितव्या नंबरचा अक्षर आहे मित्रांनो, 6व्या नंबरचा अक्षर आहे. आता D पासून J कडे जा, DEFGHIJ हा पण 6व्या नंबरचा अक्षर आहे, म्हणजे +6 आणि F पासून L कडे जा, F पासून L कडे ABCDEFGHIJKL 6व्या नंबरचा अक्षर आहे, म्हणजे सगळीकडे 6व्या नंबरचं अक्षर आहे, 6 ने ॲड होत आहे. बरोबर आहे. आता पुढे मग काय होणार आहे, 6 ने ॲड झालं. आता पुढचं पण काय करू आपण, हे H पासून पुढे जाऊया, मग 6 ॲड करा, ABCDEFGHIJKLMN. तर N ने सुरू होणारी सिरीज आहे का कुठे, इथं आहे 2 ठिकाणी. बरं ठीक आहे. नंतर J KLMNOP, बरं हे पण आहे, NP पण आहे, आणि L ABCDEFGHIJKL MNOPQR म्हणजे R पण आहे. पण पुढची सिरीज मॅच होती का, तर पुढची सिरीज जर आपण घ्यायला गेलो, 6चा फरक बघा बरं. आता समजा जर आपलं उत्तर NPR आहे असं मला वाटतं, पण ह्याच्या जर पुढची सिरीज आपल्याला ॲड करायची, म्हणजे N पासून पुढचा अक्षर W 6वा आहे का, NOPQRST नाही आहे, 6वा अक्षर मित्रांनो T येतं, त्यामुळं हा पर्याय होत नाही, हा पर्याय होत नाही. मग मी काय करतो, H पासून पुढचं 7वं अक्षर घेतो, H ABCDEFGHIJKLMNO किंवा काय आलं, O आलं. नंतर J पासून 7वं अक्षर GHIJKLMNOP काय आलं, P आलं. नंतर L पासून 7वं अक्षर JKLMNOPQRS म्हणजे OPS आहे का, OPQ आहे. एक मिनटं, LMNOPQRS यसच आहे, OPS किंवा OQS. एक मिनटं, इथं बघूया काय झालं, GHIJKLMNOPQ बरोबर आहे मित्रांनो, इथं Q पाहिजे, P च्या ऐवजी Q पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर पाहिजे OQS. 7वं अक्षर आहे ना, मी 6वं केलं चुकून, 7वं अक्षर म्हणजे OQS हे आपलं पर्याय बरोबर आहे. का बरं, बघा म्हणजे ह्या दोघांमध्ये 6चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये 7चा फरक आहे, आणि ह्या दोघांमध्ये 8चा फरक आहे, तेव्हा ती सिरीज कुठे मॅच होते. आणि मग अशी हे उत्तर कशामुळे आलं आपलं, मी काय केलं तर मला वाटलं की सगळी सिरीज 6-6च्या फरकानेच आहे, मग 6-6च्या फरकाने घेत गेलो, पण हे आणि हे पुढचं मॅच झालं का, ते पण आपलं बघण्याचं कर्तव्य असतंय, पुढचं मॅच होत नाहीये. म्हणून ह्या दोघांचा फरक 6चा, ह्या दोघांचा फरक 7चा आहे, आणि ह्या दोघांचा फरक 8चा आहे. काय आहे, 8चा फरक आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, हा आता पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, पुढचं एक अनाउन्समेंट आहे, बॅच अनाउन्समेंट आपली. काय दिले बघा, सेट परीक्षा 2025ची जी जाहिरात आलेली आहे, सर्वांनीच त्याच्यासाठी अभ्यास सुरू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण बरोबर पेपर 1 मध्ये आपण काय केलं आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आपण काय केली आहे, सुरू केलेली आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे बरोबर. ह्याच्यामध्ये मित्रांनो डेली 2 तास लेक्चर होणार आहे. तुम्ही लेक्चर हे लाईव्ह पण बघू शकतात, आणि नंतर रेकॉर्डिंग स्वरूपात सुद्धा तुम्हाला लेक्चर हे अवेलेबल असणार आहे. सगळे टीचर्स अनुभवी आहेत, किंवा आपण त्याला म्हणतो की वेल एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे. सरावासाठी तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज दिलेली आहे. बघा, टेस्ट सिरीज फुल लेंथ युनिट वाईज सर्वांसाठी मोफत आहे. हे सगळं फ्री आहे. तुम्ही जरी हे जरी सॉल्व केलं तरी सुद्धा तुमचे भरपूर क्वेश्चन्स बरोबर येणार आहेत. आणि अनलिमिटेड व्ह्यू आहे. ह्याच्यामध्ये असं कंडिशन नाही आहे की एक लेक्चर तुम्ही 10 वेळेस बघू शकता, 5 वेळेस बघू शकता. अनलिमिटेड वेळेस तुम्ही कितीही वेळेस बघू शकता. आणि व्हॅलिडिटी किती मित्रांनो, ह्याची 1 वर्षासाठी व्हॅलिडिटी आहे. म्हणजे तुम्ही आज कोर्स घेतला तर इथून पुढे पुढच्या वर्षासाठी आजच्या तारखेला हा कोर्स तुम्हाला तोपर्यंत तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे. नंतर आता हे कुठे भेटणार तुम्हाला. आणि हां, सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ह्याची लिमिटेड टाईमसाठी फी फक्त मित्रांनो ह्याची 999 फी आपण ठेवलेली आहे. एकदम रिजनेबल किंवा सर्वात कमी मार्केटमध्ये फी असणारं आपलं एकमेव कोर्स आहे.
तर सगळ्यात कमी फी ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा PYQ जे आहेत 2011 ते 23चे हे सगळे PYQ आपण हे सर्वांसाठी मोफत केलेले आहेत आणि लेक्चर बॅच आहे ती, बरोबर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय की मेन फॅकल्टी कोण कोण आहेत तर अमोल चौधरी सर आहेत, प्रवीण राऊत सर आहेत, मयूर बाबर सर आहेत, मी स्वतः आहे आणि अमोल टाके सर आहेत. तर एवढी फॅकल्टी काय करणार आहे आपले लेक्चर्स घेणार आहेत. आणि जर हे कुठं लेक्चर घ्यायचे तुम्ही कुठं बघायचे तर MPSC इज्युमॉल किंवा इज्युमॉल नावाचं हे चॅनल आहे, हे तुम्हाला आपल्या गुगल प्ले स्टोरला भेटेल. ते चॅनल तुम्ही काय करा डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तिथं वेगवेगळे सेक्शन्स आहेत, तुम्ही सेट नीटच्या सेक्शनमध्ये जा आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. ही 999ची ऑफर फक्त लिमिटेड कालावधीसाठी आहे, त्यामुळे जे पहिले काही स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठीच ही ऑफर ओपन केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर काही वाटलं तुम्हाला डाऊट आला किंवा समजलं नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आहे किंवा ग्लिच आहे किंवा अजून काही डाऊट्स आहेत किंवा सर किती घेणार, कधी घेणार, काय संपवणार, कसं करणार, ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण करण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे, बघूया पुढचा क्वेश्चन. इन अ कोड लँग्वेज किंवा एका सांकेतिक भाषेत ट्रेन हा शब्द SSZJM असा लिहितात, तर त्याच भाषेत स्टडी हा शब्द कसा लिहिला जाईल. आता यासाठी मित्रांनो आपल्याला ABCD पहिले लिहून घ्यावं लागेल. बघा मी काय म्हणतो तुम्हाला ABCD EF GH IJKL MNO PQRSTUVWXYZ 1 3 5 7 9 11 13 14 16 18 20 22 24 आणि 26. तर एवढे अक्षर दिले. आता ट्रेनला टीच्या ऐवजी ट्रेन हा शब्द SSZJM असा लिहितात. बघा ट्रेन, मग टीच्या अगोदर मला सांगा टीच्या अगोदर काय आहे. टीच्या अगोदर कोण आहे S आहे, म्हणजे पहिलं अक्षर काय केलं मित्रांनो बघा TRAIN मी लिहून दाखवतो तुम्हाला. आणि त्याला कसं लिहितो आपण SSZJM, बरोबर. आता टीच्या अगोदर S आहे म्हणजे इथं काय केलं -1 घेतलं. आता R नंतर S आहे, इथं काय झालं +1. इथं परत A च्या अगोदर Z आहे, बघा A च्या अगोदर Z आहे -1. I च्या नंतर J आहे +1. N च्या अगोदर M आहे -1, म्हणजे -1 +1 -1 +1 -1 +1 अशी सिरीज आहे मित्रांनो, अशी सिरीज आहे -1 +1 -1 +1. आता स्टडी हा शब्द कसा लिहिला जाईल. मग S च्या अगोदर कोण आहे बघा पहिले -1 करायचं. S च्या अगोदर R आहे, बरं. T च्या नंतर कोण आहे, T च्या नंतर कोण आहे U आहे. नंतर U च्या अगोदर कोण आहे, U च्या अगोदर T आहे, बरं. D च्या नंतर बघा -1 +1 -1 +1 D च्या नंतर E आहे. तर RUTE वाला ऑप्शन आहे का, RUTE वाला ऑप्शन एकच आहे, बरोबर. आणि शेवटी Y च्या अगोदर X आहे, म्हणजे हे √X असं प्रश्न किंवा उत्तर आलं आपलं आलेलं आहे. म्हणजे -1 +1 -1 +1 हे नंबरिंग द्यायची गरज नाही आहे, पण मी आपण सवय लागली स्वतःला एक म्हणतो ना आपण एक साचा असतो किंवा एक गोष्टी असतात की म्हणजे मी ABCD लिहिली की बरोबर मी नंबर पण लिहितो, कारण मग आपल्याला ते कुठेही काम येऊ शकतं, कसाही प्रश्न फिरवला जाऊ शकतो. ठीक आहे, पण आपल्याला नंबरिंगची गरज नाही पडली, फक्त -1 +1 आधीचा अक्षर नंतरचा अक्षर, आधीचा अक्षर नंतरचा अक्षर, अशा प्रकारे सिरीज दिलेली आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. सॉरी हां, पुढचं काय दिलं बघा. पुढील कोणती आकृती खेळाडू, आता मी थोडं मोठं लिहितो दिसणार नाही तुम्हाला, खेळाडू विद्यार्थी, खेळाडू विद्यार्थी आणि मुली यांच्यातला आहे. खेळाडू विद्यार्थी आणि मुली यांच्यातला संबंध दर्शवतो. आता खेळाडू विद्यार्थी मुली मला सांगा खेळाडू कसा असणार बरं. खेळाडू असणार आहे, मग खेळाडूमध्ये कोण येणार, काही टीचर असतील, काही विद्यार्थी असतील, काही शिक्षक हे असतील, मुलं असतील, काही मुली असतील, काही जॉबवाले असतील, काही म्हणजे कोणीही असू शकतं. बरं ठीक आहे खेळाडू, मग काही खेळाडू मुली आहेत का, खेळाडू काही खेळाडू मुली असू शकतात, काही मुली खेळाडू असू शकतात आणि विद्यार्थी असू शकतात. आता हे विद्यार्थी, काही विद्यार्थी खेळाडू असू शकतात, काही विद्यार्थी मुली असू शकतात, काही विद्यार्थी खेळाडू नसू शकतात, काही विद्यार्थी मुली नसतात, मुलं असू शकतात. मग हे तिन्ही संच काय एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर पाहिजे. ठीक आहे, हे सगळं मिक्सिंग आहे त्यांचं, त्यामुळं उत्तर 1 पाहिजे. पुढचा क्वेश्चन. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. आता मी काय करतो इथं, अशोकसाठी मी ए लिहितो. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. बघा अशोक ग्रेटर दॅन मोहन, म्हणजे उंच नाही येतो, उंच उडी मारली. मग ते मी तसं सिम्बॉल दाखवलं, सिम्बॉलने असं दाखवायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला थोडं कन्फ्युजन कमी होईल आणि लवकर उत्तर देईल, सोपं जाईल. परंतु त्याने
चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही, म्हणजे अशोकने मोहनपेक्षा मारली पण चेतनपेक्षा मारली का नाही, मग इथे सगळ्यात पहिले मित्रांनो काय येणार आहे, सी येणार आहे, सी चेतनपेक्षा. म्हणजे बघा अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली पण अशोकची उडी ही चेतनपेक्षा उंच नाहीये, म्हणजे चेतनपेक्षा कमी उडी आहे. ठीक आहे, एवढं समजलं. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, म्हणजे ह्याची उंची उडी काय आहे, मोहनपेक्षा कमी आहे, ह्याची उंची मोहनपेक्षा कमी आहे. म्हणजे इथं कोण येणार आहे, इथं येणार आहे नरेश, इथं येणार आहे के. के म्हणजे कोण, सॉरी नरेश नंतर असं सिम्बॉल द्या आणि हा के. म्हणजे बघा सगळ्यात जास्त उंच उडी चेतन मारली, नंतर अशोक, नंतर मोहन, नंतर नरेश आणि नंतर शेवटी कोण आहे, शेवटी उरलेला आहे कृष्णा, असं दिलेलं आहे. मग कसा आहे क्रम बघा, उंच उडीचा उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय, सगळ्यात मोठं अगोदर, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट अगोदर असणारी, नंतर छोटी गोष्ट, नंतर छोटी गोष्ट, असं लिहायचं आहे. मग सगळ्यात जास्त उडी कोणाची आहे, मग असं सांगायची सिरीज. मग चेतन अशोक मोहन, चेतन बरोबर आहे, म्हणजे हे स्टेटमेंट चुकलं. हां, चेतन अशोक, चेतन अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा. पर्याय क्रमांक सी आपला, पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं हे कसं तयार केलं मी, काय सांगितलं त्यांनी बघा, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, मी लिहून घेतलं, पण त्याने चेतनपेक्षा कमी मारली, म्हणजे अशोकची उंची चेतनपेक्षा कमी आहे, सॉरी उडी. नंतर नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, बाजूला लिहिलं स्टेटमेंट, पण नरेशची उंची काय, नरेशची उडी काय आहे, ही मोहनपेक्षा कमीच आहे. मग हे मी कंटिन्युटीमध्ये इथं लिहून काढलं, त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न काय दिला बघा, विधान आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत, बरोबर, किंवा ऑल सोशल वर्कर आर पॉलिटिशियन. मी काय करतो, सोशल वर्कर हे काय आहेत, पॉलिटिशियन आहेत. सगळे सोशल वर्कर किंवा सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत, पॉलिटिशियनला पी लिहिलं. काही राजकारणी व्यावसायिक आहेत, काही राजकारणी म्हणजे पॉलिटिशियन हे काय आहेत मित्रांनो, हे व्यावसायिक आहेत किंवा बिझनेसमन आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत. काय आहेत, प्रोफेशनल आहेत. आता एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही, मला सांगा एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही असं दिलंय का, नाही. सर्व सामाजिक कार्यकर्ते कोण आहेत, सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. मग एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही, स्टेटमेंट रॉंग आहे का नाही, विरुद्ध आहे का नाही, त्यामुळे हे चुकलेले का, निष्कर्ष 1 चुकलेला आहे. निष्कर्ष 2 काय आहे, सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत. त्यांनी काय सांगितलं, काही राजकारणी व्यावसायिक आहेत. बघा काही राजकारणी म्हणजे पॉलिटिशियनला, काही पॉलिटिशियन हे काय आहेत, प्रोफेशनल आहेत, प्रोफेशनल. त्यांचं म्हणणं आलं की सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत किंवा सर्व ऑल पॉलिटिशियन्स हे प्रोफेशनल आहेत. बरोबर एक स्टेटमेंट नाहीये, हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. सर्वचा काही संबंधच नाहीये, त्यांनी आपल्याला काही बद्दल बोलले, सर्वचं बोललेलं नाही. मग दोन्ही स्टेटमेंट चुकलेले आहेत. मग आपलं उत्तर काय आहे मित्रांनो, 1 आणि 2 दोन्हीही नाही अनुसरतात, किंवा एवढं मराठीमध्ये आवड जातं, नायदर वन नॉर टू फॉलोज. एकही स्टेटमेंट फॉलो करत नाही, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत. एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते स्टेटमेंटमध्ये काय म्हणतात, माझ्या सर्व संघातील सर्व गोलंदाज हे काय आहेत, विकेट घेणारे आहेत. बरोबर, सर्व गोलंदाज काय आहेत, विकेट घेणारे आहेत. म्हणजे समजा गोलंदाज असला किंवा बॉलर, तो बॉलर काय आहे, कंपल्सरी काय मित्रांनो, गोलंदाज काय आहे, विकेट घेणारा आहे. कंपल्सरी विकेट त्यांनी घेतलीच पाहिजे, त्याच्याशिवाय काही मजा नाही. बरोबर, काय म्हणणं आहे त्यांचं, एका व्यक्तीचं म्हणणं आहे की माझ्या संघातील सर्व गोलंदाज हे विकेट घेणारे आहेत. वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही. विधान 2 त्यांनी काय सांगितलं, वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही. वरून विकेट घेणारा गोलंदाज नाही, वरून विकेट घेत नाही किंवा नो विकेट असले तुम्ही, वरून विकेट घेणारा गोलंदाज नाही. मग पहिले स्टेटमेंट काय आहे, वरून फिरकी गोलंदाज आहे. काय संबंध आहे, त्यांनी काय सांगितलं की माझ्या संघामध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, माझ्या टीममध्ये जेवढे बॉलर आहेत ते सगळे विकेट घेणारे आहेत. जेवढे बॉलर आहेत ते सगळे विकेट घेणारे आहेत. मग त्यांनी म्हणतात की सगळे विकेट घेणारे आहेत. दुसरं स्टेटमेंट त्यांनी काय सांगितलं की वरून हा विकेट घेणारा नाहीये, गोलंदाज नाहीये वरून. मग आपण कसं काय म्हणू शकतो की वरून फिरकी गोलंदाज आहे, वरून फिरकी गोलंदाज होऊ शकत नाही. का बरं, पहिले स्टेटमेंट काय म्हणते की जेवढे बॉलर आहेत किंवा जेवढे गोलंदाज आहेत सर्व विकेट घेणारे आहेत. मग वरून फिरकी गोलंदाज कसं काय होणार, कारण वरून विकेट घेतच नाही ना. सेकंड स्टेटमेंट काय म्हणते, वरून विकेट घेत नाही, मग वरून गोलंदाज असू शकतो का, नाही, फिरकी फिरकी जाऊ द्या तिकडं. बरोबर आहे, मग हा स्टेटमेंट चुकलेला आहे. दुसरं म्हणणं काय, वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही, वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही, हे स्टेटमेंट बरोबर मित्रांनो. वरून हा संघातील गोलंदाज नाही. बघा, वरून इज अ स्पिन बॉलर चुकीचं 100%, आणि वरून इज नॉट अ बॉलर ऑफ माय टीम, वरून हा बॉलर नाही. बरोबर आहे, कारण त्यांच्या टीममध्ये जेवढे लोक आहेत बॉलर आहेत ते सगळे विकेट घेतात. मग वरून हा
काय आहे? वरुण हा बॉलर नाही आहे त्या टीममधला, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. फक्त निष्कर्ष 2 बरोबर आलेला आहे. ओनली निष्कर्ष 2 इज करेक्ट. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, परत एक क्वेश्चन दिला बघा. सर्व सफरचंद आंबे आहेत, किंवा इंग्लिशमध्ये बघूया आपण, ऑल ॲपल आर मँगो. ऑल ॲपल्स आर मँगो. ठीक आहे. ऑल मँगो आर बनाना. ऑल मँगो आर बनानाच. कन्क्लुजन, ऑल ॲपल्स आर बनाना. ऑल ॲपल आर बनाना. बरोबर आहे 100%. ऑल ॲपल, ॲपलमध्ये छोटा आहे हा, सगळे ॲपल बनाना आहेत. बरोबर आहे. ऑल ॲपल आर बनाना. हे बघा, ऑल ॲपल आर बनाना. सम बनाना आर मँगो. सम बनाना, बनानाचा काही भाग मँगो आहेत. बनानाचा काही भाग मँगो आहे, बाकीचा भाग बनानाचा हा वेगळा काही असू शकतो. त्यामुळं हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. निष्कर्ष 1 और 2 किंवा नाही, सॉरी चुकलं, 1 आणि 2 दोन्ही फॉलो करतात, किंवा बोथ 1 and 2 फॉलो. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी, सी आहे सी. ठीक आहे. दोनही स्टेटमेंट बरोबर आहेत, कारण पहिले तर बरोबरच आहे. सम मँगो बनाना आर मँगो, म्हणजे बनाना, काही बनाना हे मँगो आहेत. मग काही बनाना अजून काय असू शकतात? काही बनाना द्राक्ष असू शकतात, काही बनाना पेरू असू शकतात, काही बनाना टरबूज असू शकतात, काही असू शकतात. पण काही बनाना काय आहेत? मँगो आहेत. मग उरलेल्या बनानाचा काही भाग काही असू शकतो. ठीक आहे. असा प्रकारे प्रश्न होता. पुढचा क्वेश्चन काय दिला बघा. एका सांकेतिक भाषेत जर फ्रॉग हा शब्द 719168, बघा फ्रॉग हा शब्द कसा लिहिलाय? 7, आता किती बघा, 1 2 1 2 3 4 5 6, बघा 7, इथं काय पुन्हा 19, इथं 16 आणि 8. समजते तुम्हाला काय झालंय? म्हणजे बघा मला सांगा, एफ किती अक्षर मित्रांनो? ABCDEF 6वं अक्षर आहे. 6व्याचा पुढचं अक्षर कोणतं आहे? 7वं अक्षर त्यांनी ऍड केलंय. आर किती अक्षर आहे? बघा एम पर्यंत माहिती आपल्याला 13 आहे. एम NOPQR 13 आणि 5 18. आर हे आपला अक्षर आहे 18वं. त्याच्या पुढची संख्या त्यांनी घेतलेली आहे. 18च्या पुढे कोण आहे? 19 घेतलेला आहे. ओ किती अक्षर आहे? एम म्हणजे 13, NO 14 15. ओच्या पुढचा 15च्या पुढे कोण आहे? 16वं अक्षर त्यांनी घेतलेलं आहे. 16 घेतले. म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे त्या संख्याचा ABCD मधला जो क्रम आहे त्याच्यामध्ये एक मिसळा किंवा एक ऍड करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. मग आता पुढचं कसं सोडायचं? ट्रिप, बघा TRIP. आता मला सांगा ट्रिप, टी किती अक्षर आहे? आता आर किती अक्षर आहे मित्रांनो? ह्याच्यानुसार आर 18वं अक्षर आहे, आपण बघितले 19 नाहीये, आर 18वं अक्षर आहे. मग RST म्हणजे 19 20. टी हे अक्षर 20 नंबरचं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे, बघा टी हे अक्षर 20 नंबरचं आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला एक ऍड करायचं आहे. मग आपलं उत्तर पाहिजे 21 पासून सुरू व्हायला पाहिजे. आता आर किती अक्षर आहे? आर बघा इथं माहिती आपल्याला आर किती आहे? 18वं आहे. त्याच्या पुढचं आर किती अक्षर आहे? 18वं आहे. त्याच्यामध्ये एक मिसळा, पुढचं अक्षर 19. आय किती अक्षर आहे? बघा ABCDEFGHI. आय 9वं अक्षर आहे. आय 9वं अक्षर आहे, एक मिसळा, उत्तर आलं 10. बरोबर आहे. आणि पी, आता एम किती आहे आपलं? एम आहे 13वं. NOP 13 14 15 16. 16 मध्ये एक मिसळा, उत्तर आलं 17. म्हणजे 21 19 10 17. 21 19 10 17. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आलेलं आहे. किती सोपं होतं? जे सिरीज दिलेली आहे ABCD मध्ये त्याच्यामध्ये फक्त एक मिसळा, आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. चला पुढं. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लॉजिकल रिजनिंगचं जे 3rd लेक्चर बघितलेलं आहे, किंवा तिसरा पार्ट आपण घेतला आहे. जवळपास आपण सगळे PYQs कव्हर, जवळपास म्हणण्यापेक्षा सगळेच कव्हर करणार आहोत आणि सगळे केलेले पण आहेत आपण बऱ्यापैकी. तरी पण काही बाकी असतील तर आपण वेळोवेळी घेणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. काही डाऊट असेल तर सांगा, विचारा, कॉल करा. आज इथं थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.